खडतर जंगल, 6 किलोमीटरची पायपीट आणि मनात फक्त एकच आशा, आपलं बाळ हे सुखरूप जन्माला यावं। कुठल्या सिनेमाची स्टोरी सांगते का मी? अजिबात नाही। महाराष्ट्राला हादरवून सोडणारी, महाराष्ट्राला सुन्न करणारी ही घटना गडचिरोली जिल्ह्यामध्ये घडली आहे। नेमकं काय घडलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। गडचिरोली जिल्ह्यामधला एटापल्ली तालुका आणि त्या तालुक्यातलं आलदंडी टोला हा दुर्गम भाग। या गावामध्ये 24 वर्षाची आशा किरंगा राहत होती। ती गर्भवती होती। 9 महिन्याची गर्भवती असलेली आशा तिने विचार केला की कुठलीही जर आपत्कालीन परिस्थिती आली तर आपल्या गावामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीयेत, जर कुठली इमर्जन्सी आली तर अशा वेळी काय करावं। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आशाने आपल्या पतीसोबत एक धाडसी निर्णय घेतला। 1 जानेवारीचा तो दिवस दोघेही पती पत्नी जंगलाच्या रस्त्याने पायी चालत निघाले। 6 किलोमीटर ते दोघेही पायी चालत गेले आणि आशा यांच्या बहिणीच्या घरी ते पोहोचले। तोडासा जवळील पेठा गावामध्ये आशाच्या यांची बहीण राहते, तिथे ते पोहोचले। कारण त्यांना असं वाटलं की जर कुठली आपत्कालीन परिस्थिती आली तर तिथून वैद्यकीय सुविधा या आपल्याला मिळू शकतील। पोटात बाळ होतं, पायात ताकद कमी, तरीही आशाने हिम्मत केली आणि 6 किलोमीटर चालत बहिणीच्या घरी पोहोचली। प्रसव वेदना सुरू झाल्या आणि त्यानंतर गावातील ज्या आशा सेविका असतात त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवली, ॲम्ब्युलन्स बोलवली। मात्र तिथे पोहोचेपर्यंत आशाच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता। नियतीनं आशावर घाला घातला आणि जेव्हा डॉक्टरांनी चेकअप करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना कळालं की आशाच्या पोटातील बाळ हे मृत्यूमुखी पडलेलं आहे। गोष्ट इथेच थांबते का मित्रांनो? नाही। पुढे काही वेळानंतर आशा देखील मृत्यूमुखी पडली, कारण या धक्क्यातून सावरायच्या आतच आशा मृत्यूमुखी पडली। रक्तदाब त्यांचा अचानक वाढला, त्यांना तो धक्का बहुधा त्यांना सावरता आला नसेल, त्याच्यातून त्यांना त्यांचा बीपी वाढला आणि त्या मृत्यूमुखी पडल्या। काही तासांच्या अंतराने आधी बाळ आणि नंतर मातेचा करुण मृत्यू तिथे झालाय। डेहरी इथून मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला। नीट ऐका, पण तिथेही डॉक्टर उपलब्ध नव्हते, स्त्रीरोग तज्ञ तिथे नव्हते। शेवटी तिथून म्हणजे आशाचा बाळाचा मृत्यू झाला, त्यानंतर आशाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्या मृतदेहासाठी 40 किलोमीटर अंतरावर अहेरी येथे उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। ही फक्त एका महिलेची कथा आहे का? दुर्गम भागातील वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही कथा आहे, ही बातमी आहे। खरं तर सॉरी, कथा नाही आहे ही। दुर्गम भागामध्ये आज काय वैद्यकीय सुविधा आहेत, आरोग्य व्यवस्थेचा काय तिथे प्रश्न उपस्थित झालाय, किती अपयश आरोग्य व्यवस्थेचं आहे, हे सगळं सांगणारी ही कथा आहे। वेळेवर सुविधा न मिळाल्यामुळे 2 जीव गमावलेले आहेत। आज आपण AI बद्दल बोलतो, 2026 सुरू झालंय। आज आपण 6G 5G तर आहेच, 6G बद्दल बोलतोय। आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। आजच्या दिवशी ही बातमी वाचून अंगाला काटा नाही येणार? अतिशय धक्कादायक आणि हादरवणारी ही घटना। आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघत राहा न्यूज 18 लोक।